वर्ध्यामध्ये बीआरएस नेते जयकुमार बेलखेडे यांनी प्रहारमध्ये पक्षप्रवेश केला। बच्चू कडूंच्या उपस्थितीमध्ये बेलखेडेंनी प्रहारमध्ये प्रवेश केला आहे। जयकुमार बेलखेडे यांनी प्रहारमध्ये प्रवेश केल्याने चर्चांना उधाण आले। जयकुमार बेलखेडे प्रहारकडून आरबी विधानसभेसाठी लढणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। वर्ध्यामध्ये बीआरएसचे नेते असलेले जयकुमार बेलखेडे यांनी मात्र आता प्रहारमध्ये प्रवेश केला आहे। बच्चू कडूंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा पक्ष प्रवेश झालाय। त्यामुळे एकीकडे बच्चू कडू तिसरी आघाडीसाठी प्रयत्नशील असतानाच आता बेलखेडे यांच्या प्रहारमध्ये प्रवेशावरून ते आरबी विधानसभेतून लढण्याची शक्यता वर्तवली जाते। जय दादा आगे बढ़े, हम तुम्हारे साथ हैं। आरबी विधानसभेची सीट मला जाहीर केलेली आहे आणि मी स्वतः याच्या पहिले मला मनसेचा ऑफर होता आणि बाकी अदर पक्षाचा ऑफर होता, पण मी गेलो नाही कारण की मला शेतकऱ्याच्या हितासाठी लढायचं होतं आणि शेतकरी आणि रोजगार या मुद्द्यासाठी मला आरबी विधानसभेची चळवळ करायची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।